Hello dear students, let us continue the exercise numericals. The next numerical is an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. सो हे जे गिवन न्यूमरिकल आहे एकदम इझी आहे. 2 मार्क्ससाठी हे न्यूमरिकल तुम्हाला विचारलं जातं. सो बघूयात आता या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला गिव्हन फाइंड आउट काय काय सापडतं. याच्यामध्ये काय दिलं आहे 5 सेकंड टू रीच द ग्राउंड असं दिलं आहे, म्हणजे आपल्याला टाईम दिलेला आहे. सो द फर्स्ट गिव्हन व्हॅल्यू इज टाईम, ज्याला आपण स्मॉल टी म्हणतो. इट इज 5 सेकंड. आता कुठून आलाय तर 5 मीटर 5 मीटर एवढ्या हाईटवरून ग्राउंडवरती आलाय. आता हे इमॅजिन होण्यासाठी परत एक आपण छोटीशी डायग्राम काढू. ही 5 मीटर हाईट आहे. इथून या 5 मीटर हाईटपासून इथंपर्यंत येण्यासाठी त्याला जो लागणारा टाईम आहे तो आहे 5 सेकंड. जसं की आपण शिकलोय डाउनवर्ड मूवमेंट जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची होते टुवर्ड्स द सरफेस ऑफ अर्थ, देन इट्स इनिशियल वेलॉसिटी विल बी 0 हियर. सो या केसमध्ये जरी तुम्हाला सांगितलेलं नसलं 5 मीटर हाईटवरून खाली येतोय म्हणजे बाय डिफॉल्ट जसं म्हणतो आपण ना की अगदी कन्सिडरच करायचं वरून खाली पडत असणाऱ्या प्रत्येक ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी 0 असते. सो इथं या केसमध्ये देखील ही व्हॅल्यू 0 आहे, जरी आपल्याला सांगितलेली नसली तरी सुद्धा ती आपण तिथे कन्सिडर करायची. सो मी इथे लिहीन इनिशियल वेलॉसिटी दॅट इज यू विल बी 0. आता हाईट दिलेली आहे. हाईट ज्याला आपण एच किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजेच एस असं दोन्हीही अर्थाने यूज करू शकतो. सो आपली थर्ड गिवन व्हॅल्यू आहे हाईट, ज्याला आपण आयदर एच किंवा एस असं दोन्ही पण म्हणू शकतो. किती दिलेली आहे 5 मीटर. आपल्याला विचारलंय काय व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट, म्हणजेच वी हॅव टू फाइंड आउट व्हॅल्यू ऑफ जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या प्लॅनेटची काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन झालं, फाइंड आउट झालं. याच्यावरून बघा आता कुठला फॉर्म्युला यूज करायचा हे कसं ठरवायचं. इथे आपल्याला टाईम दिला आहे यू, त्यानंतर हाईट आणि जी या सगळ्यांच्यामध्ये कोरिलेशन असणारं न्यूटनचं कोणतं इक्वेशन आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 3 इक्वेशन्स ऑफ मोशन किंवा कायनेमॅटिकल इक्वेशन्स ज्याला आपण म्हणतो. फर्स्ट काय आहे v इज इक्वल टू यू प्लस AT. याच्यामध्ये एस किंवा हाईट जे आहे ते कुठंच नाही आहे. सो फर्स्ट इक्वेशन आपण यूज करणार नाही. सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, हे आपण इथे यूज करू शकतो. थर्ड इक्वेशन आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. ह्याच्यामध्ये टाईम अगेन कुठे नाही आहे, म्हणून टाईम, हाईट, यू, जी हे सगळं असणारे जे इक्वेशन आहे ते एकच इक्वेशन आपल्याला इथे ॲप्लिकेबल होतं. दॅट इज एस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ह्या गिव्हन आणि फाइंड आउट याच्यावरून आपण ठरवलं की आपल्याला हे इक्वेशन इथं यूज करायचं आहे. सो सोल्युशन बघा एकदम इझी आहे. आता इथंपर्यंत जे टप्पा जेव्हा एकदा आपण गाठला की मग आहेत त्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशनमध्ये पुट करून आन्सर फायनल आन्सर काढायला आपल्याला कम्पॅरेटिव्हली इझी जातं. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते की आधी फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत. गिव्हन आणि फाइंड आउट याच्यावरून मग आपल्याला लक्षात येतं पटकन की कुठला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. सो लेट अस पुट द व्हॅल्यूज. परत एकदा मी इक्वेशन लिहून घेतलं आणि या व्हॅल्यूज इथे पुट केल्या. इथे एसची व्हॅल्यू आहे 5, यूची व्हॅल्यू 0 आहे. सो UT विल बिकम 0. सो तो मी इथं लिहित नाही. हाफ एच्या जागी जी येईल माझं, जे मला फाइंड आउट करायचं आहे, इंटू टी टाईम आहे 5 सेकंड त्याचा स्क्वेअर. सो लेट अस सॉल्व दिस स्टेप बाय स्टेप. हाफ इंटू जी इंटू 5चा स्क्वेअर 25. 5 इंटू 2 मी करेन, या बाजूला राहिला जी इंटू 25. सो नेक्स्ट स्टेपमध्ये मला काय मिळालं 10 इज इक्वल टू जी इंटू 25. हे मला आन्सर मिळालं. आता आय हॅव टू कॅल्क्युलेट जी. सो हे 25 मी या बाजूला घेईन. 10/25 इज इक्वल टू जी.
सो डिरेक्टली तुम्ही डिवाइड करू शकता याच्यामध्ये, किंवा त्याला 5 परत दोन्हीकडं डिवाइड करून मग तुमचा आन्सर काढू शकता, किंवा 25 एक 0 इथं वाढवून तुम्ही 0.4 ही तुमची जीची व्हॅल्यू येते ह्या पद्धतीनं डिव्हिजन केल्यानंतर. आता हे जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, सो मीटर पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं युनिट असेल. हे माझं फायनल आन्सर झालं. आणि मग खाली परत वर्ड्समध्ये आन्सर लिहायला विसरायचं नाही की द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑन द प्लॅनेट इज 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आपलं फायनल आन्सर इथे येईल. ओके, सो हे 2 मार्क्सचा क्वेश्चन झाला आपला. आता अजून एक नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो 3 मार्क्ससाठी विचारला जातो. द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इफ द मास ऑफ प्लॅनेट ए इज ma, what must be the mass of planet B so that the value of G on planet B is half that of its value on A. कन्फ्युजन होऊ शकतं, थोडंसं सिम्प्लिफाय करते. आता बघा ह्याच्यात काय दिलं आहे, 2 प्लॅनेट्स आहेत. एक प्लॅनेट आहे ए, दुसरं प्लॅनेट आहे बी. ए प्लॅनेटची रेडियस बी प्लॅनेटच्या रेडियसच्या हाफ आहे, ठीक आहे, आणि त्याचं मास ma एवढं दिलं आहे. बीचं जे आहे तर त्या बी ह्या प्लॅनेटचं मास किती असेल असं विचारलं आहे. कधी, जेव्हा त्या बी ह्या प्लॅनेटवरती असणाऱ्या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही ए प्लॅनेटच्या हाफ असेल तेव्हा बीचं मास किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता ह्याला थोडंसं सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करून घेऊयात. गिव्हन काय काय दिलं आहे बघा. आता याच्यात काय दिलं आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए दिलेला आहे. तर आपण ए आणि बी असे 2 प्लॅनेट्स घेऊयात. हां, फॉर प्लॅनेट ए प्लॅनेटसाठी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिली आहे. तर पहिली इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचं मास, ma हे त्याचं मास दिलं आहे. अजून काय दिलेलं आहे, त्या प्लॅनेट एची रेडियस बी प्लॅनेटच्या रेडियसच्या हाफ आहे. आता हे आपल्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं मांडणार बघा. रेडियस ए ह्या प्लॅनेटची जी आहे तिला आपण RA म्हणूयात. ती किती आहे, तर इट इज इक्वल टू हाफ ऑफ RB. जे दिलं आहे ते आपण अशा प्रकारे कन्व्हर्ट करून घेतलं. आता हे ए प्लॅनेटबद्दल एवढी इन्फॉर्मेशन दिली आहे. अजून काय दिलं आहे की जीची व्हॅल्यू आहे ती किती आहे, बी प्लॅनेटवरती ती एच्या हाफ आहे असं दिलेलं आहे, ठीक आहे. सो याच्यामध्ये याचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे त्याला मी म्हणेन GA, कारण GB हे GAच्या हाफ आहे. हे आपल्याला बी प्लॅनेटसाठी नंतर दाखवायचं आहे, म्हणून मी याला इथे GA असं म्हणून घेतलं. आता फॉर प्लॅनेट बी बघूयात काय आहे. बी ह्या प्लॅनेटचं मास MB म्हणूयात, ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे, रेडियस ऑफ प्लॅनेट ए तर दिले की RBचे हाफ आहे, म्हणून मी इथे लिहीन रेडियस बी ह्या प्लॅनेटची RB असं म्हणेन. एवढ्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला. आणि बी ह्या प्लॅनेटची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे त्याची व्हॅल्यू किती आहे रे, GAच्या हाफ सांगितली आहे, म्हणून मी इथे लिहीन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला मी GB म्हणेन. अँड दॅट GB इज इक्वल टू हाफ ऑफ GA. सो हे जे काही इन्फॉर्मेशन दिले त्याला मी ह्या पद्धतीनं या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून घेतलं. आता ह्याच्या आधी आपण ह्या पद्धतीचे जेव्हा न्यूमरिकल सॉल्व्ह केलं मी काय सांगितलं, जेव्हा अशा प्रकारे कंपॅरिझन दिलेली असते, जिथं कुठं कुठल्याही न्यूमरिकलमध्ये तुम्हाला 2 गोष्टींच्या मधली असणारी कंपॅरिझन दिलेली आहे, मग ते मास असेल, वेट असेल, ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काहीही काढायचं असेल, त्यावेळेस जे काही आपला फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला दोघांसाठी सेपरेटली मांडायचा आणि त्याचा दोघांचा रेशो घ्यायचा आहे. मग आता इथे देखील आपल्याला आता गिवन झालं
फाइंड आउट आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी, म्हणजेच एम बीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. गिवन फाइंड आउट फॉर्म्युला काय वापरणार आता, गिवन आणि फाइंड आउटवरून तुमच्या लक्षात आलं असेलच, रेडियस, मास आणि जी ह्या तिघांच्या मधलं कोरिलेशन दाखवणारा आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे तो काय आहे, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर, हा आपला फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला ए प्लॅनेटसाठी आपण वेगळा लिहूयात, बी प्लॅनेटसाठी वेगळा लिहूयात आणि दोघांचा रेशो घेऊयात. सिम्पल. हे केलं आणि पुढे सॉल्व करत गेलात की तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार आहे. सो द सोल्युशन, हा फॉर्म्युला फॉर प्लॅनेट ए काय होईल, जी ए इज इक्वल टू जी, कॅपिटल जी तर कॉन्स्टंट आहे, एम ए अपॉन आर ए स्क्वेअर. हा फॉर्म्युला ए प्लॅनेटसाठी असा होईल आणि फॉर प्लॅनेट बी काय होईल, जी बी इज इक्वल टू जी एम बी अपॉन आर बी स्क्वेअर. आता याला मी सपोज इक्वेशन नंबर 1 म्हटलं, याला 2 म्हटलं. आता काय करूयात आपण, ह्या दोघांचेही रेशो घेऊयात. ए आणि बी ह्या दोघांचे किंवा 1 आणि 2 हे इक्वेशन जे दिलेत आपण, त्या दोघांचा रेशो घेतल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा, जी ए. हां, आता त्याच्या आधी आपल्याला मास काढायचं आहे ना, सो ह्याला आपल्याला अजून एका सिम्पल फॉर्ममध्ये इथंच कन्वर्ट करून घेऊयात आणि मग रेशो काढूयात, तुम्हाला अजून सोपं जाईल. आपल्याला मास फाइंड आउट करायचं आहे. सो मी काय करेन, मास एका बाजूला घेईन आणि बाकीच्या सगळ्या एंटिटीज एका बाजूला घेईन. बघा हां, मी एम ए जर मला हवं असेल तर आता इथे काय येणार, हे आर ए जे आहे ते या बाजूला येईल ऑन द न्यूमरेटर साईड, जी ए इंटू आर ए स्क्वेअर अपॉन जी. बरोबर, एम ए मी एका बाजूला घेतलं आणि बाकीच्या सगळ्या एका साईडला घेतल्या. हे प्लॅनेट ए साठी झालं. मी ह्याला इक्वेशन 1 देते. आता थोडंसं अजून सिम्प्लिफाय करूयात. आणि फॉर प्लॅनेट बी, मास ऑफ प्लॅनेट बी सेम याच्यासारखंच, जी बी इंटू आर बी स्क्वेअर अपॉन जी, याला मी 2 म्हटलं. आता ह्या दोघांचे रेशो घेऊयात आपण. मी इथेच रेशो मांडते ह्या पद्धतीनं. आता सो आय विल गेट एम ए अपॉन एम बी इज इक्वल टू जी ए इंटू आर ए स्क्वेअर अपॉन जी इंटू, हे सगळं उलट होईल, जे डिनॉमिनेटरला आहे ते न्यूमरेटरला येईल, म्हणजेच काय होईल बघा, जी अपॉन जी बी इंटू आर बीचा स्क्वेअर. ठीक आहे. आता इथं काय काय आपल्याला दिलेलं आहे त्यांनी त्या व्हॅल्यूज इथं पुट करूयात. बघा हां, आपल्याला दिलेलं आहे रेडियस ऑफ प्लॅनेट ए आर बीचे हाफ आहे आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे बीची ती जी एच्या हाफ आहे. सो इथे मी आर एच्या जागी काय लिहिणार, आर बीचा हाफ आणि जी बीच्या जागी लिहिणार जी एचा हाफ. सो आता मला काय मिळते बघा, एम ए अपॉन एम बी इज इक्वल टू जी ए इंटू आर एचा स्क्वेअर आहे, आर ए म्हणजे आर बीचा स्क्वेअर, आर बी अपॉन 2 आहे. सो मी इथं लिहीन बघा आर बी अपॉन 2 त्याचा स्क्वेअर. कळतंय का काय चाललंय, आर ए स्क्वेअर आहे आणि आर ए म्हणजे आर बी बाय 2 आहे. सो मी आर बी बाय 2चा स्क्वेअर लिहिला अपॉन जी ॲज इट इज. ठीक आहे, इंटू जी परत हा ॲज इट इज, किंवा इथला जी मी कॅन्सल करते, दोन्ही हे जी इथंच कॅन्सल करू, आपल्याला कॉम्प्लिकेशन होणार नाही. इथे दोन्ही जी जे आहेत ते कॅन्सल करूयात. मग आता इथंपर्यंत आलो आपण. आता इथे काय आहे, 1 अपॉन इथे येणार हां असा, जी बी म्हणजे काय आहे आपला, जी ए बाय 2 इंटू आर बी स्क्वेअर. मी स्टेप बाय स्टेप लिहिते, तुम्ही म्हणाल काय हे स्टेप वाढवत आहे डायरेक्टली इथं 2 लिहिलं तर,
पण सगळ्यांना कळण्यासाठी म्हणून आपण स्टेप बाय स्टेप घेऊयात. आता मला इथे काय मिळालं बघा, हे जे GA आहे ते मी ॲज इट इज लिहिलं, इंटू RB² अपॉन 4 आला 2चा स्क्वेअर, इंटू आता हा जो 2 डिनॉमिनेटरला आहे तो इथं वर आला, अपॉन GA इंटू RB². ओके, आता जे जे कॉमन आहेत ते कॅन्सल होतील. GA कॅन्सल झाला, RB² कॅन्सल झाला. सो दॅट आय गॉट हिअर 2/4, म्हणजेच परत 1/2. म्हणजेच ह्या सगळ्याचं स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे मेथड तुम्हाला एवढ्या सोप्या पद्धतीनं सांगणार नाही कुणीसुद्धा. सो इथंपर्यंत आलं. आता MA अपॉन MB मला काय मिळालं रे, 1/2. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, MB. मग MB काय येईल, क्रॉस मल्टिप्लाय करूयात. MB इज इक्वल टू 2 × MA. म्हणजेच हे आपलं फायनल आन्सर झालं. याचा अर्थ काय होतो रे, की जर प्लॅनेट जो B आहे त्याची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू A प्लॅनेटच्या हाफ असेल तर मास ऑफ प्लॅनेट B त्यावेळेस मास ऑफ प्लॅनेट Aच्या डबल असणार. कारण आपण याच्यामध्ये काय आहे, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कमी आहे असं दिलेलं आहे. कुणाची, Bची. आणि अर्थातच त्यामुळं B ह्या प्लॅनेटचं मास जे आहे ते म्हणजे A प्लॅनेटच्या डबल आहे हे इथं आपल्याला सांगता आलं विथ द हेल्प ऑफ धिस इक्वेशन. ओके, सो हे झाले आपले 2 इक्वेशन्स. अजून एकच आय थिंक व्हिडिओ ह्या ग्रॅव्हिटेशनच्या न्यूमरिकल ह्या चॅप्टरवरती होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जो सगळ्यात जास्त डिमांड करताय लेन्सेस चॅप्टर, तो आपण आय थिंक ह्याच्यानंतर अजून एक लेक्चर होईल ह्या ग्रॅव्हिटेशनच्या न्यूमरिकलवरती आणि मग त्यानंतर आपण लेन्सेस हा चॅप्टर स्टार्ट करूयात. ओके.